भावा, अरे ऊस बिलात नाही आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन. पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. आमदारकी इलेक्शन नंतर जे काही सम अवस्था होती कार्यकर्त्यांच्या मध्ये, पदाधिकाऱ्यांच्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये, त्यासाठी म्हणून एक पूर्ण जिल्ह्याचा एक मेळावा आम्ही घेतला होता. एक दिवस राष्ट्रवादीसाठी म्हणून जे अभियान आमच्या अध्यक्ष साहेबांनी आवाहन केलं होतं, त्याप्रमाणे आज घेतलं होतं. आज एकच समाधान वाटत आहे की आमचा पक्ष 2 वर्षापूर्वी जो सेपरेट झाला त्यावेळी ज्या ताकदीनं, ज्या निष्ठेनं, ज्या मानसिकतेनं जी लोक आली होती ती सर्व लोक आज आम्हाला आज इथं समोर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून स्वतःच्या गाडीनं, स्वतःच्या हेनं आलेले आहेत. आणि तेवढंच त्यांनी जे निष्ठावंत जे होते त्यांनी सर्वांनी ज्या पद्धतीनं आज तक आपलं मत सांगितलं की बाबा पुढं आपण काय करायचं, आपल्या पुढला लाईन ऑफ ऍक्शन काय असेल, तर त्यांनी सर्वांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी सगळ्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक तालुका अध्यक्षांनी सांगितल्या. त्या एवढ्या भावनात्मक होत्या की कोणत्याही परिस्थितीत फुले आंबेडकरांच्या माध्यमातून जे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष जो चालू आहे तो पक्ष ताकदीनं आपण सेपरेट चालूया. आज जिल्हा परिषद असून दे, ग्रामपंचायत, महापालिका असून दे, नगरपालिका असून द्या, हे आपल्या पक्षाच्या ताकदीवरती हे करावं. आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही आमदारकीच्या इलेक्शन गोंधळ झालाय तो कधी वरच्या लेवलला त्यांनी तो सॉर्ट आउट करून हे त्याच ताकदीने आपण एकत्र लिहूया. हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. हे सर्व आजचा हा रिपोर्ट आहे हा आम्ही जयंत पाटील साहेबांना आणि पवार साहेबांना प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन सांगायला जाणार आहोत. जी नाराजी की ज्या आपल्या 3 पक्ष, 3 जे उमेदवार होते ते जे थोडक्यात आमचे उमेदवार 2 गेले, ते फक्त आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आमच्याशी थोडंसं राहिलं नाही म्हणून काही नाराजी केली. ती नाराजी म्हणून मी बघायची आपल्याला म्हणलं की महाविकास आघाडीमध्ये काही कुरबुळ झाल्या, ती कुरबुळ वरच्या लेवलला संपूर्ण आपल्याला आता मोठं चॅलेंज आहे. त्यांना प्रचंड मोठं महायुतीला ताकद मिळालेली आहे, पॉवर मिळालेलं आहे. त्याच्यासाठी लढायसाठी आता परत आपलं घरचं भांडण न करता आपण महाविकास आघाडीच्या लोकांनी एकत्र लढावं असं आव्हान आम्ही वरच्या नेत्यांना सांगणार आहे करायला, किंवा त्याची गरज आहे. नाही म्हणून मी माझ्या भाषणामध्ये तेच बोललो की जे गेले 2 महिने जे गोंधळ आमच्या नेत्यांच्या बाबतीत जे गेले समावेश केले, पवार साहेबांचे असले, जयंत पाटील साहेब असले किंवा माजी आमदार जे उमेदवार त्यांच्याबद्दल गैरसमज करायचा प्रयत्न या मीडिया माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने केला जात होता, तो त्यामुळे कार्यकर्ते आमचे विचलित झाले होते. त्यासाठी आजची मीटिंग आम्ही महत्वाची घेतली आणि म्हणून आम्ही नेते लोकांना जाऊन सांगणार आहे की आम्ही तुमच्याशी 100% पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही कुठलेही विचलित न होता हा पक्ष परत उभा करण्याच्या दृष्टिकोनातून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला परवानगी द्या असं हे वरच्या नेत्यांना आम्ही सांगणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.